आहोत न्यूज टॉप 9 आणि सुरुवातीला जरांगेंनी जे उपोषण सुरू केलेलं आहे त्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या अपडेट्स। मनोज जरांगे यांचं अंतरवाली सराटीमध्ये आमरण उपोषण भरूना शेतात जरांगे उपोषणाला बसले। मराठा बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती, जरांगे भाऊक। मनोज जरांगे यांच्या प्रश्नांवरती सरकार सकारात्मक, मराठा समाजासाठी मी आणि शिंदेंनी घेतलेले निर्णय हे आतापर्यंत इतिहासात कुणीही घेतलेले नाही, मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्पष्टोक्ती। सरकार या प्रश्नावर नेहमीच सकारात्मक आहे आणि यापुढेही सरकारची भूमिका ही सकारात्मकच असेल आणि विशेषतः मराठा समाजाच्या संदर्भात जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदे साहेबांनी घेतले एवढे इतिहासात कधी झाले नाहीत। निर्णय घेताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, एकाच्या ताटातलं आरक्षण काढून दुसऱ्यांना देणार नाही, महायुती सर्व समाजाच्या हिताचाच निर्णय घेणार, फडणवीसांची भूमिका। ओबीसी समाजालाही घाबरण्याची आवश्यकता नाही, आम्ही मराठा समाजाचंही त्या ठिकाणी समाधान करू, त्याकरताही सगळे निर्णय आम्ही घेऊ, पण त्यावेळी ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय आम्ही होऊ देणार नाही। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली जरांगेंची भेट, जरांगेंच्या 12 मागण्यांवर सरकारचं आश्वासन, आश्वासनांचा ड्राफ्ट जरांगेंना दिला, संध्याकाळपर्यंत जरांगे आपला निर्णयही घेणार। सातारा गॅझेटच्या अंमलबजावणीसाठी महाधिवक्त्यांच्या कोर्टात चेंडू, सरकार महाधिवक्त्यांचं कायदेशीर मत घेणार, मंत्री राधाकृष्ण विखे यांची ही माहिती। ओबीसींचं आरक्षण हिसकावून घेतल्यास उद्यापासून आंदोलन, जरांगेंनी बाजूवर बसून आंदोलन केलं, आम्ही ढेकळात आंदोलन करू, ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांचा इशारा। जरांगे बाजूवर बसलाय, आम्ही ढेकळात बसून उद्यापासून आरक्षण जाहीर करणार आहोत। उद्या गाव, ठिकाण आणि वेळ आम्ही तुम्हाला उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर करणार आहोत। ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्यास आम्ही रस्त्यावर उतरू, जरांगेंना वेगळं आरक्षण द्या, आमच्या ताटातलं देऊ नका, बोगस ओबीसी आमच्यामध्ये आल्यास समाज पेटून उठेल, बबनराव तायवाडे यांचा सरकारला हा इशारा। तर ओबीसी मधून आरक्षण देण्याची भूमिका सरकार ज्या दिवशी घेईल त्या दिवशी राष्ट्रीय ओबीसी महासंघ या संपूर्ण महाराष्ट्रातील 60% ओबीसींना रस्त्यावरती आणेल। ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण मिळवून द्यावं, सरकारने जरांगेंच्या आंदोलनाची दखल घेऊन तोडगा काढायला हवा, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर रासपचे नेते महादेव जानकर यांची प्रतिक्रिया। सरकारशी त्यांच्या चर्चा चालू होत्या, मधल्या 10 महिन्यामध्ये सरकारने काय केलं काय नाही याची माहिती सरकार त्यांना देईल अशी अपेक्षा आहे। तर जरांगेंच्या उपोषणाचे राज्यभरात पडसादही दिसतात, बघूयात। सरकार मनोज जरांगेंचं समाधान करेल ही अपेक्षा, 10 महिन्यांमध्ये सरकारनं काय केलं याची माहिती सरकार देईल, मनोज जरांगेंच्या आंदोलनावरती जयंत पाटील यांची ही प्रतिक्रिया समोर। मनोज जरांगेंनी उन्हात उपोषण करू नये, त्यांनी सरकारसोबत चर्चा करावी, चर्चा केल्यानंतरच मार्ग निघणार, फडणवीसांच्या मराठ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक, मनोज जरांगेंच्या आंदोलनावर नवनाथ बन यांची ही प्रतिक्रिया समोर। मागणी मान्य करण्याची हिम्मत या आधीच्या सरकारनं केली नाही, ती देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केली। आपण चर्चा करावी, चर्चेतनं तोडगा निघतो, परंतु अशा पद्धतीचं उन्हामध्ये बसून उपोषण करणं हे चुकीचं आहे। स्वतंत्र मराठा आरक्षण कक्ष स्थापन करण्यासंदर्भात महिनाभरात कार्यवाही करू, जात पडताळणी प्रमाणपत्रांचा 15 दिवसांमध्ये आढावा घेणार, सरकारचं जरांगेंना हे आश्वासन। मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला खासदार शाहू महाराज यांचा पाठिंबा, शासनानं कोल्हापूर गॅझेटचा विचार करावा, आतापर्यंत मराठा समाजाची केवळ फसवणूक, शाहू महाराज यांची ही प्रतिक्रिया। कुणबी प्रमाणपत्र वाटपासाठी एसओपी तयार, नोंदी शोधणं, प्रमाणपत्र वाटप आणि जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा आरक्षणाच्या तक्रारींसाठी 8 दिवसांमध्ये हेल्पलाईन सुरू करू, विखेंचं जरांगेंना हे आश्वासन। मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या वारसांना 15 दिवसांमध्ये अर्थसहाय्य दिले जाईल, कामामध्ये निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करू, सरकारचा हा इशारा। मनोज जरांगे हे उपोषणाला बसले, त्यानंतर मराठा समाज आक्रमक, जालन्यात समृद्धी महामार्गावर मराठा समाजाचा रास्ता रोको, नावा शिवारामध्ये समृद्धी महामार्ग रोखला। अंतरवालीमध्ये 39 अंश सेल्सिअस तापमान, उपोषणस्थळी महिलेला भोवळ, जरांगेंचं अंतरवाली सराटीत भर उन्हात आंदोलन।
जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वडीगोद्री या ठिकाणच्या चौकात पोलीस बंदोबस्त वाढला। आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी जालना पोलिसांची खबरदारी। पुढे बघूयात मोठ्या राजकीय बातम्या। पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरेंचा भाजप प्रवेश। मुंबईमध्ये रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश संपन्न। तनपुरेंना भाजपकडून अहिल्यानगर विधान परिषदेची उमेदवारी मिळणार। प्राजक्त तनपुरेंनी भाजपमध्ये प्रवेश करणं आमच्यासाठी धक्कादायक। प्राजक्त तनपुरेंसोबत माझा संपर्क नाही। प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर जयंत पाटलांची ही प्रतिक्रिया। सत्तेशी संघर्षाची गरज असताना सलवारी मॅन होता तर राहत इंदोरी यांची शायरी ट्विट करत रोहित पवारांची तनपुरेंच्या पक्षप्रवेशावर टीका। सत्ताधारी तलवारी मॅन करण्यात धन्यता मानताय असाही लगावला टोला। पक्षाची आर्थिक परिस्थिती चिंताजनक। मंत्र्यांनी उदारपणे पक्षनिधीसाठी योगदान द्यावं। पार्थ पवारांच्या या सूचना। पार्थ पवारांच्या भूमिकेमुळे ज्येष्ठ मंत्री नाराज अशी चर्चा असल्याची सूत्रांची माहिती। नागपूरच्या भांडेवाडी बायोगॅस प्रकल्पाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी। कचऱ्यापासून इंधन निर्मिती प्रकल्पाचा मुख्यमंत्री घेणार आढावा। देशातील मोठ्या बायोगॅस प्रकल्पांपैकी एक असलेल्या प्रकल्पाची पाहणी। कोल्हापूरमध्ये कुणबी नोंदींमधील अनेक घोळ आले समोर। गिरगाव गावातील नोंदी कुर्डू गावामध्ये तर मांडवे गावाच्या नोंदी सावर्डे गावामध्ये आढळल्या। प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे इथले नागरिक आरक्षणापासून वंचित। राज्यातील मंत्र्यांकडून इंधन बचतीच्या आवाहनाला हरताळ। संजय राठोडांचा नागपूर ते पोहरादेवी हेलिकॉप्टरने दौरा। सुरक्षा आणि स्वागतासाठी तब्बल 20 ते 22 वाहनांचा समावेश। इंधन संकट टळल्यावर दर पुन्हा कमी होतील। पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी आता जास्त पैसे द्यावे लागतील। सीएनजी दरवाढीवरती मुख्यमंत्री फडणवीस यांची ही प्रतिक्रिया समोर। अगर हमको सप्लाई चेन मेंटेन करनी है तो हम लोगों को ज़्यादा पैसा पे करना पड़ेगा। जैसे ही मुझे लगता है कि ये सारा क्राइसिस खत्म होगा तो प्राइसेस स्टेबलाइज होंगी। साताऱ्यातील खेड ग्रामपंचायतीच्या सरपंचांविरोधात अपात्रतेच्या मुद्द्यावरून आमदार महेश शिंदे आणि आमदार शशिकांत शिंदे आमने-सामने। शशिकांत शिंदेंना या प्रकरणी सडेतोड उत्तर देणार महेश शिंदे हे असं म्हणाले। खेड ग्रामपंचायत कारवाई प्रकरणात मी कुठेही लक्ष घातलेलं नाही, शशिकांत शिंदे हे म्हणाले। आणि यानंतर पुढे विधान परिषद निवडणुकीसंदर्भातल्या टॉप 9 अपडेट्स। अमरावती विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे हर्षजित देशमुख यांनी नामांकन अर्ज दाखल केला। अमरावतीमध्ये भाजपकडून प्रवीण पोटे तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांच्यामध्ये थेट लढत होण्याचा अंदाज। कोकण विधान परिषद जागेवरून महायुतीत ट्विस्ट। कोकण विधान परिषदेसाठी जुईली जुईकरांकडून अपक्ष अर्ज दाखल। कोकणातील जागेसाठी आता दादांची राष्ट्रवादी आग्रही। कोकणच्या जागेसाठी गुगावलेंचे सुपुत्र विकास गुगावले देखील इच्छुक। नाशकात भाजपकडून इच्छुक गणेश गीते उमेदवारी अर्ज दाखल करणार। एबी फॉर्म न जोडता अर्ज भरणार। सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये बिघाडीची शक्यता तर सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षानं महायुतीत फडकवला बंडाचा झेंडा। शिवसेना शिंदे पक्षाचे नेते तानाजी पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज। जळगाव विधान परिषदेची जागा महाविकास आघाडीमधून ठाकरेंची शिवसेना लढणार। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद तायडेंना उमेदवारी जाहीर। शेवटपर्यंत निवडणुकीतून माघार घेणार नाही अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका। ठाणे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादीला जागा जाण्याची शक्यता। पवारांच्या राष्ट्रवादीकडून अभिजित पवारांना तिकीट मिळण्याचा अंदाज। ठाण्यात रवींद्र फाटक विरुद्ध अभिजित पवारांमध्ये लढत होण्याची शक्यता। परभणी हिंगोली विधान परिषदेच्या जागेवर महाविकास आघाडीकडून डॉक्टर विवेक नावंदर यांचं नाव जवळपास निश्चित। परभणी हिंगोली विधान परिषदेची जागा ठाकरेंची शिवसेना लढवणार। अधिकृत उमेदवारांचं नाव आज किंवा उद्या होणार जाहीर। विधान परिषद निवडणुकीसाठी 17 पैकी 15 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार ठरले। काँग्रेस 8, ठाकरे सेना 4, पवारांची राष्ट्रवादी 3 जागा लढणार तर नांदेड नाशिकच्या जागेवर महाविकास आघाडीच्या 3ही पक्षांचा दावा।